नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या आता बारामतीमधून पोटनिवडणुकीत उभ्या राहणार आहेत आणि अर्थात त्यांचे पती आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर ती निवडणूक होते आणि त्यासाठी सुनेत्रा पवार यांनी नुकताच अर्ज भरला आणि त्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. ही खरं तर निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांची अपेक्षा होती, पण काँग्रेसने त्यांचा उमेदवार तिथे दिलेला आहे आणि त्यामुळे ही निवडणूक होणार हे स्पष्ट झालं. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर त्यावर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची एक प्रतिक्रिया समोर आली. त्यावर ते नाराज दिसले की काँग्रेसने हा उमेदवार कशासाठी दिला, ती बिनविरोध व्हायला पाहिजे होती. पण त्यावर बोलताना पार्थ पवार म्हणाले की काँग्रेसचा एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये डाऊनफॉल सुरू झालेला आहे, म्हणजे एक घसरण सुरू झालेली आहे आणि त्यांचं हे वक्तव्य जे आहे ते व्हायरल झालं. भरपूर ठिकाणी त्याची चर्चा झाली. तो व्हिडिओ जो आहे तो सगळीकडे दाखवला जाऊ लागला आणि पार्थ पवार यांनी केलेलं वक्तव्य जे आहे, हा जो तिखट असा शब्दांचा बाण त्यांनी सोडला, तो काँग्रेसलाच लागला नाही, अनेकांच्या तो वर्मी लागला हे आपल्याला पाहायला मिळालं. नेमका तो अनेकांच्या वर्मी का लागला, काय नेमकी तेवढी आवश्यकता होती या वक्तव्याकडे एवढं लक्ष देण्याची, काय नेमकी सगळ्यांना एवढी गरज होती, हा प्रश्न मनामध्ये येतो. कारण पार्थ पवार हे काही मुरलेले राजकारणी आहेत, अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत आणि त्यांनी केलेलं एखादं वक्तव्य जे आहे त्याचा खूप मोठा परिणाम राजकारणामध्ये होऊ शकेल अशी अजिबात शक्यता नाही. मुळातच अजित पवार असेपर्यंत पार्थ पवार हे काही ॲक्टिव्ह नव्हते राजकारणामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये. पण आता ते सुनेत्रा पवार या आमदार झाल्यानंतर किंवा आता आमदार होणार आहेत आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची खासदारकी जी आहे ती संपुष्टात आली. त्या जागी पार्थ पवार जे आहेत ते आता खासदार झालेले आहेत. तेव्हा आत्ता कुठे त्यांची राजकारणामधली वाटचाल जी आहे ती सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. आणि अशा परिस्थितीत त्यांनी केलेले वक्तव्य जे आहे ते एवढं मनाला लावून घेण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पण काँग्रेसने त्यावर, महाराष्ट्र काँग्रेसने त्यावर लगेच एक पोस्ट लिहिली आणि एक प्रकारे पार्थ पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. ती करण्याची काही आवश्यकता नव्हती. म्हणजे पार्थ पवार यांना ही खासदारकी कशी पूर्वपुण्यातून मिळालेली आहे, त्यांना काय भाषणच करता येत नाही, त्यांनी जे काही वक्तव्य केले ते कृतज्ञपणातून केलेलं आहे, असा शब्दप्रयोग काँग्रेसने केला. आणि त्याबद्दल आश्चर्य वाटतं की काँग्रेसला एवढी ही जी काही त्यांचं जे वक्तव्य आहे, त्यांचं जे म्हणणं आहे पार्थ पवारांचं, ते एवढं बोचण्याचं कारण काय? म्हणजे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची प्रचंड भरभराट सुरू आहे. काँग्रेसशिवाय आता महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणता पक्षच नाही. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच आता सत्तेवर आहे आणि अशा परिस्थितीत कोणतरी म्हणतोय की महाराष्ट्रात काँग्रेसची घसरण सुरू झाली आहे, डाऊनफॉल सुरू झाला आहे, तर काहीतरी त्याला अर्थ आहे की बाबा परिस्थितीच्या अगदी विरुद्ध कोणतरी वक्तव्य करते. प्रत्यक्षात संपूर्ण देशामध्ये काँग्रेसची काय अवस्था आहे आपण सगळे जाणतोच. रोज त्यावर टीका होते. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस कसा पराभूत होतो पक्ष हे आपण पाहतो. त्यामुळे घसरण हा काही काँग्रेससाठी नवा शब्द नाही आणि महाराष्ट्रात तर घसरण झालेलीच आहे. आता याच्या आधीच्या निवडणुकीत 44 जागा होत्या विधानसभेमध्ये, त्या आता किती खाली आलेल्या ते आपण पाहतोय. तरी देखील त्याला घसरण म्हणायचं नाही तर मग नेमकं काय म्हणायचं हा प्रश्न आहे की नाही. आणि तोच पार्थ पवार यांनी सांगितला. म्हणजे त्यात काय नवीन ते काहीच बोलले नाहीत, पण तरी देखील काँग्रेसला राग आला आणि त्यातून अगदी पार्थ पवार हे कृतज्ञ आहेत इथपर्यंत म्हणण्याची वेळ काँग्रेसवर आली. खरं तर काँग्रेसने इथे उमेदवार देण्याची आवश्यकताच नव्हती. आता जरी दावे केले जात असले की कशाला बिनविरोध निवडणुका करायच्या, निवडणुकी व्हायलाच पाहिजे, अनेक ठिकाणी असं होतं. म्हणजे काँग्रेसनेही असे अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत जिथे ते बिनविरोध करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यामुळे हे काय पहिल्यांदाच होतं अशातला भाग नव्हे किंवा अशी अपेक्षा पहिल्यांदाच कोणी करते अशातला भाग नव्हे. पण अजित पवारांचा मुद्दा जो आहे तो खूपच वेगळा आहे. इतर ठिकाणी एखादा आमदार जो आहे काही आजारामुळे मृत्युमुखी पडला
किंवा वृद्धत्वामुळे मृत्युमुखी पडला तर त्या ठिकाणी पोटनिवडणूक होते आणि ती बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा केली तर ती कदाचित टाळता येऊ शकते, त्याला नकार देता येऊ शकतो. पण अजित पवारांचा मुद्दा वेगळा होता. इतकी वर्ष राजकारणात राहिलेला माणूस अचानक एके दिवशी विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडतो, याचा संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. अनेकांनी अजित पवारांवर टीका केलेली आहे, त्यांनाही धक्का बसला. कोणालाही अशी अपेक्षा नव्हती, कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की अजित पवारांचा मृत्यू अशा पद्धतीने होईल. आणि तो धक्का जो आहे तो अजूनही लोक सावरलेले नाहीत. आणि अशा परिस्थितीत त्यांची पत्नी, ज्या कधी राजकारणात नव्हत्या एवढ्या प्रमाणामध्ये, त्यांना आता आमदार व्हावं लागतंय, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं लागलं. हे त्यांनी कधी स्वप्नात विचार केला नसेल की असं आपल्याला करावं लागेल, ही वेळ आपल्यावर येईल, असं त्यांनाही कधी वाटलं नसेल. पण आज त्यांना दुर्दैवाने ते करावं लागतंय. मग अशा परिस्थितीत त्यांच्या विरुद्ध उमेदवार देण्याची खरं तर काँग्रेसला काहीच आवश्यकता नव्हती. सुनेत्रा पवारांच्या ठिकाणी आणखी कुठला काही उमेदवार असता ज्याचं कारण वेगळं असतं, त्या ठिकाणी पोटनिवडणुकीचं, तर एक वेळ हरकत नव्हती. पण इथे आवश्यकताच नाही. एकीकडे उबाटासारखा पक्ष तो पाठिंबा देतोय, स्वतः शरद पवारांचा पक्ष पाठिंबा देतोय. अशा वेळेला काँग्रेसने उमेदवार उभा करण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी तो उभा केलाय. तो का उभा केलेला आहे ते माहिती नाही, काय कारण आहे त्यामागचं. म्हणजे तो तेवढा तगडा उमेदवार असता की बाबा तो बारामतीमध्ये त्याचं काहीतरी प्रचंड स्थान आहे जनमानसामध्ये, तरी हरकत नव्हती. पण तसंही नाही. पण काँग्रेसने केलंय. मग आता त्याविरुद्ध जर टीका करायची आहे कोणाला, तर ती टीका सहन केली पाहिजे काँग्रेसने. आणि ती सुद्धा पार्थ पवार यांच्यासारख्या नवख्या राजकारण्याने तिथं सोडूनच द्यायला पाहिजे होती. पण ती एवढी मनावर घेतली की त्यांना अगदी कृतज्ञ म्हणण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली. तर काँग्रेसने खरं तर उमेदवार द्यायला नको होता, पण काँग्रेसला बाण वर्मी लागला की आपल्याला एक नवखा राजकारणी आपला डाऊनफॉल कसा चाललेला आहे महाराष्ट्रात याविषयी कसं काय बोलतो. पण काँग्रेसला हा बाण वर्मी लागणं एक वेळ ठीक आहे, कारण काँग्रेसबद्दलच त्यांनी वक्तव्य केलं होतं. पण हा बाण शरद पवारांच्या वर्मी लागला, सुप्रिया सुळेंच्या वर्मी लागला, रोहित पवारांच्या वर्मी लागला. त्याचं काय कारण आहे? शरद पवारांनी जेव्हा त्यांना हे विचारण्यात आलं, त्यांनी जेव्हा राज्यसभेसाठी शपथ घेतली दिल्लीमध्ये, तेव्हा त्यांना प्रश्न विचारले, तेव्हा ते म्हणाले अपरिपक्वपणाचं विधान आहे, आणि त्यावेळेला ते थोडेसे चिडलेलेही होते. आता त्यांनी हा मुद्दा जो आहे तो सोडून देणं दिला असता तर त्याला काहीच हरकत नव्हती. कारण पार्थ पवार काय त्यांच्या पक्षाचे नेते नाहीत किंवा त्यांच्या पक्षातले कोणी सदस्य नाहीत, त्या ते काँग्रेसबद्दल काय बोलत आहेत याविषयी आपण प्रतिक्रिया का द्यावी असंही शरद पवारांना वाटलं असतं तर काही हरकत नव्हती. पण ते तरी बोलले की हे अपरिपक्वपणाचं विधान आहे. सुप्रिया सुळेंना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी काँग्रेसचा अख्खा इतिहासच मांडला. हे काँग्रेसने कसं स्वातंत्र्य मिळवून दिलं, काँग्रेसच्या सोबतच आम्ही कसे राहिलो इतकी वर्ष, काँग्रेसमुळेच कसं सगळं घडलं देशामध्ये, अनेक निर्णय घेतले गेले महत्त्वाचे, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि एक प्रकारे काँग्रेसचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे पार्थ पवारांच्याबद्दल, किंवा पार्थ पवारांनी केलेली टीका ही कशी अयोग्य आहे हेच सांगण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांनी टीका केली. मग काँग्रेसबरोबर या सगळ्यांना हा बाण वर्मी लागण्याचं काय कारण होतं? एक तर त्याचं कारण हे असू शकतं की राज्यसभेची आत्ता जी काही शरद पवारांना उमेदवारी मिळाली त्यासाठी काँग्रेसने पाठिंबा दिला. मग काँग्रेसच्या विरोधात कसं बोलायचं, किंवा काँग्रेसच्या विरोधात जो कोण बोलतोय त्यावर गप्प कसं काय बसायचं, अशी एक अडचण त्यांची असू शकते. पण त्यापेक्षाही कदाचित आता सुनेत्रा पवार जे त्या आमदार होणार आहेत, त्या उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्या राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत, सगळा पक्ष त्यांच्याकडे आलेला आहे. आता त्यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार हे खासदार झालेले आहेत. जय पवार जे आहेत ते सुद्धा आता राजकारणामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत. हे भाषणं, त्यांच्याही भाषणावर आम्ही एक व्हिडिओ बनवला होता, त्यांनी कशा पद्धतीने समजूतदारपणे भाष्य केलं होतं त्याविषयी. त्यामुळे कुठेतरी अनेकांच्या मनात ही खतखत आहे. अजित पवार जेव्हा हयात होते तोपर्यंत कोणाची बोलण्याची टाप नव्हती, कोणी त्या पक्षाच्या विरुद्ध काय बोलत नव्हता किंवा कोणी काही वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करत नव्हता. पण अजित पवार गेल्यानंतर मात्र आता अचानक अजित पवारांचे समर्थक तयार झालेले आहेत, अजित पवारांना न्याय मिळवून देणारे तयार झालेत. महाराष्ट्रात FIR नोंदवला जात नाही तर आपण जाऊन कर्नाटकात FIR नोंदवावा हे प्रयत्न सुरू झालेत. सुनेत्रा पवार या आमदार व्हाव्यात यासाठी खरं तर त्यांच्या कुटुंबाने, संपूर्ण कुटुंबाने, म्हणजे शरद पवारांचं कुटुंब असेल,
या सगळ्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. किंबहुना काँग्रेसला शरद पवारांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही उमेदवार देऊ नका. पण कदाचित ती अडचण असेल की आपल्यालाच ज्यांनी पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे आपण विनायसाहेस निवडून आलो राज्यसभेवर, तिथे आता त्यांना काय विचारणार, अशी कदाचित अडचण असेल. आणि त्यामुळे मग पार्थ पवारांवर ही टीका केली जात असेल. आणि आता हे सगळं सुनेत्रा पवारांच्या बाजूने अनुकूल वातावरण होतंय. त्या सत्तेत आलेले आहेत, उपमुख्यमंत्री झालेले आहेत. हे सगळं कुठेतरी निश्चितपणे न पटणार आहे. अनेक लोकांनाही न पटणारं असं आहे, पटलेलं सुद्धा नाही आहे. ज्यावेळेला त्यांनी तात्काळ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, अजित पवारांचं निधन झाल्यानंतर लागलीच, त्यावेळेला अनेकांना पोटदुखी झाली होती की हे कसं काय असं केलं, 12-13 दिवसांनी तरी करायला पाहिजे होतं, अशी वक्तव्य समोर येऊ लागली. अचानक विलिनीकरणाची स्वप्न पडू लागली. हे काही साधं सोपं नव्हतं. अचानक सुनेत्रा पवारांच्या हाती हे सगळं जाणार, पार्थ पवार, जय पवार हे आता दिसायला लागणार पुढे. ते हळूहळू ते सगळं राजकारण जे आहे ते पुढे नेऊ लागणार. राष्ट्रीय अध्यक्षपद हे सुनेत्रा पवारांना मिळणार, हे अनेकांना पटलेलं नाही. आणि त्यातून मग पार्थ पवार यांचंही वक्तव्य जे आहे ते अनेकांच्या वर्मी लागलेलं असू शकतं. एक अननुभवी राजकारणी असं बोलतो म्हणजे काय, आम्ही इतकी वर्ष सगळं राजकारणात राहिलो, आम्ही कधी असं बोलू शकलो नाही, यातून हे सगळं आलेलं आहे. पार्थ पवार हे काही अनुभवी राजकारणी नाही. त्यांनी काय कोणाला टोचून बोलावं, कोणाला तरी ते बरोबर वर्मी लागावं म्हणून हे काय वक्तव्य केलेलं नाही. त्यांनी एका त्राग्यातून केलेलं असेल की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजितदादा आकस्मिक गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीत सुनेत्रा पवारांच्या विरुद्ध उमेदवार का द्यावा काँग्रेसने, म्हणून त्यातून ते बोललेले असतील. पण ते अनेकांना लागलेलं आहे. तर त्याचं नेमकं कारण काय, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे आणि त्याला काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे झालेलं आहे की या सगळ्या सुनेत्रा पवारांचं आता जे कुटुंब आहे त्याच्याबद्दल असलेली खतखत, त्यांना एकंदरीतच जे काय स्थान केंद्रामध्ये सुद्धा मिळालेलं आहे, त्यातून मग सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध जी काही आघाडी उघडण्यात आलेली आहे, हे सगळं त्यामुळेच घडलेलं आहे असंच वाटायला लागतं. पण एक मात्र खरं की पार्थ पवार यांनी जे वक्तव्य केलं ते नकळतच केलेलं असलं पाहिजे. पण त्यातून अनेकांच्या वर्मी हा बाण लागलेला आहे. पार्थ म्हणजे अर्जुन, अर्जुनाला पार्थ असं म्हटलं जातं. हा शाब्दिक बाण जो काही त्यांनी सोडला तो कोणाच्या दिशेने सोडला नव्हता, पण त्यातून अनेक बाण तयार झाले आणि ते अनेकांना लागलेले असं मात्र म्हणता येऊ शकतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटते जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.